ब्रेक नंतर आपण दुसरं सेशन सुरू करत आहोत. दुसऱ्या आपल्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे अंडरस्टँडिंग इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर हे जीएसटी पोर्टलला मेंटेन केलं जातं आणि त्याविषयी काही तरतुदी आणि नियम आहेत, काय तरतूद आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सुरुवात करायची आपल्याला. ब्रेक नंतर आपण हा विषय पुढे कंटिन्यू करणार आहोत. पटकन सगळे जॉईन होत नाहीत, त्यामुळे मला थोडं थांबावं लागतं. सुरुवात करूया आपण. तर इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर जे आहे हे काय केलं जातं की टॅक्सपेअरवर असलेली सर्व कर बाकी लायबिलिटी जी आहे ती जीएसटी पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर मध्ये काय केली जाते, नोंद होते, तिथे ती रेकॉर्ड होते. ही रजिस्टर जेव्हा जीएसटी सेवी भरलं जातं किंवा डिपार्टमेंट काही डिमांड रेस करतो त्यावेळेस अपडेट होते. त्यामुळे आपल्याला तिथे दोन प्रकारच्या लायबिलिटी दिसतात. एक रिटर्न रिलेटेड आणि दुसरी लायबिलिटी जी असते ती असते अदर दॅन रिटर्न रिलेटेड. मी ब्रेक पूर्वी दाखवलं होतं, इकडे पुन्हा एकदा काढून दाखवतो. महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे कशा प्रकारे जीएसटी पोर्टलला दिसतं हे मी लाईव्ह दाखवतो आहे. लेजरमध्ये इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तिथे पार्ट 1 रिटर्न रिलेटेड लायबिलिटी आहे आणि पार्ट 2 मध्ये अदर दॅन रिटर्न रिलेटेड लायबिलिटीज आहे. तिथे कालावधी दिल्यानंतर काही नोटीस वगैरे असेल तर त्या कालावधीमधल्या नोटिसेस तिथे दिसतील. काही नसेल तर काही दिसणार नाही. माझ्याकडे कुठलाही इथे आयडी रेफरन्स नंबर नाहीये. स्टेटस काही दिसत नाही, कारण हे टाकावं लागेल. पिरियड सिलेक्ट फॉर विच 12 मंथ्स. ते 12 मंथ दिले त्यांनी. ठीक आहे, मी थोडा पिरियड कमी करतो, काय दिसतं भाऊ. जुलै घेतला इकडे. नो डेटा फाउंड या प्रकारे येतं. कुठल्याही प्रकारचं डिमांड नाहीये या जीएसटी नंबरला, त्यामुळे काही दाखवत नाही. तर इथे काय होतं, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, याला शॉर्टमध्ये आपण म्हणतो ELR मध्ये काय काय लायबिलिटी दिसते. तर इथे आउटपुट टॅक्स जीएसटी 3B मधील रिटर्न फाईल होईल तेव्हा येईल. रिव्हर्स चार्जची लायबिलिटी येईल रिटर्न फायलिंग करतेवेळी. त्यानंतर इंटरेस्ट, लेट फीस, पेनल्टी आहे हे कॅल्क्युलेशन किंवा पोर्टल कॅल्क्युलेट करतो इंटरेस्ट, लेट फीस. त्याचप्रकारे नोटीस जी आहे ही डिपार्टमेंटने पाठवली तर इथे डिमांड फ्रॉम डिपार्टमेंट DRC 07 ऑर्डर वगैरे हे जे आहे याच्यानुसार काय होईल, तिकडे लायबिलिटी जी आहे ही त्या रजिस्टरला जी आहे ही तिकडे एंट्री त्याची होईल. ITC कुठे जातो, तर ITC
क्रेडिट लेजरला जातो. कॅश कुठे जाते? कॅश लेजरला जाते. आणि लायबिलिटी भरण्यासाठी म्हणजे टॅक्सपेअरवरील कर जो बाकी आहे, रिमेनिंग लायबिलिटी आहे ती भरण्याकरता, रिमेनिंग जो टॅक्स आहे तो भरण्याकरता लायबिलिटी रजिस्टरमध्ये याचा वापर केला जातो. म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक लेजरमध्ये ITC बॅलन्स आहे, इलेक्ट्रॉनिक कॅश क्रेडिट लेजरमध्ये, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये कॅश डिपॉझिट करून जो बॅलन्स आला आहे तो लायबिलिटी रजिस्टरमधली जी जो कर आहे जो भरायचा आहे तो भरण्याकरता वापरला जातो. उद्देश हा आहे ते मेंटेन करण्याचा. म्हणजे इथे लायबिलिटी रजिस्टर जी आहे, लायबिलिटीमध्ये रिटर्न किंवा ऑर्डरमुळे कायद्यानुसार काय होईल, ती लायबिलिटी रेकॉर्ड होईल. आणि क्रेडिट लेजर ITC बॅलन्स वापरून आणि कॅश बॅलन्स वापरून ती लायबिलिटी जी आहे ती सरकारला देण्याकरता वापर केला जातो. लायबिलिटी पेड ऑफ करण्याकरता क्रेडिटचा आणि कॅशचा, जी त्या लेजरला प्रिबी ज्यावेळेस भरला जातो त्यावेळेस तिथे काय असते, रेकॉर्ड होते. किंवा डिपार्टमेंट ज्या ऑर्डर काढतं, डिमांड ऑर्डर वगैरे, तिथे पण लायबिलिटी रेकॉर्ड होते आणि ती भरण्याकरता कॅश लेजर किंवा क्रेडिट लेजर वापरलं जातं. आता याच्यामध्ये बघा काय आहे, टॅक्सपेअरची आपण जो बघतोय सेक्शन 49(7), टॅक्सपेअरची सर्व जीएसटी लायबिलिटी जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये नोंदवली जाते. लायबिलिटी रजिस्टर कुठे अपडेट होते? जीएसटी 3B टेबल 6.1 मी तुम्हाला काढून दाखवलं ब्रेकच्या अगोदर, ते हेच दाखवलं की इथे 6.1 मध्ये जसा इथे लायबिलिटीचा आकडा येतो त्यानुसार किती अमाऊंट पेबल आहे, किती पेड थ्रू ITC आहे, किती पेड थ्रू कॅश आहे, त्याप्रमाणे जे एक्झाम्पल मगाशी होतं 50,000 IGST आहे आणि ITC IGSTचा आहे 1,60,000. त्यातले तुम्हाला दिसत नसणार म्हणून मी मोठा करतोय, झूम करतोय. आता थोडंफार तरी दिसत असेल असं मी आशा करतो. तर ही जी अमाऊंट आहे ती अमाऊंट काय होईल, वापरली जाईल आणि ही रेकॉर्ड होईल GSTR 3Bच्या माध्यमातून लायबिलिटी रजिस्टरला, क्रेडिट लेजरला, कॅश लेजरला जी अमाऊंट आहे ती जमा होईल आणि मग ती वापरली जाईल आणि जीएसटी 3B मधली आउटपुट टॅक्स लायबिलिटी पे केली जाईल. आउटपुट टॅक्स लायबिलिटी सेटअप होते, त्याच्याकरता ITC आणि कॅश हे वापरलं जातं आणि मग लायबिलिटी रजिस्टर जे आहे हे 0 होतं. आणि लायबिलिटी रजिस्टर 0 होतं त्यामुळे तुम्ही फायनली जेव्हा बॅलन्स बघता डॅशबोर्डला तिकडे तुम्हाला लायबिलिटी ही नेहमी 0 दिसणार. क्रेडिट लेजरला बॅलन्स असेल तर दिसेल, कॅशला बॅलन्स असेल तर समोर दिसेल. म्हणजे लेजरच्या आत न जाता टॅक्सपेअरला लॉग इन केल्यानंतरच अशा प्रकारे हा बॅलन्स बघता येतो, जेणेकरून त्याला पुढे लायबिलिटी आलेली असेल ती भरण्याकरता कॅश भरायला लागेल का हे समोरच क्रेडिट बॅलन्स बघितल्यानंतर लक्षात यावं, याकरता अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे. एकोणपन्नास सबसेक्शन 8 मध्ये कशा प्रकारे टॅक्सपेअरने पैसे भरताना कोणत्या क्रमाने भरायचे ते कायदा सांगतो. आता ह्याच्यामध्ये बघा कसं आहे की ज्या वेळेस एखाद्या टॅक्सपेअरकडे GSTR 3B भरण्याकरता कॅश लागत असेल आणि त्याच्याकडे जर कॅश नसेल तर तो वेळेवरती रिटर्न फाईल करू शकत नाही आणि त्याचे रिटर्न पेंडिंग राहू शकतात. म्हणजे जो व्यक्ती आहे, एव्हरी टॅक्सेबल पर्सन शाल डिस्चार्ज हिज टॅक्स अँड अदर ड्यूज अंडर CGST ऍक्ट or the rules made thereunder in the following order, namely sale passage tax and other dues, previous tax period दिला इकडे, sale passage tax and other dues related to return current tax period आणि त्यानंतर any other amount payable under CGST act or rules made thereunder demand determined section 73, 74 आणि आता 74A नुसार पुढे कारवाई होणार आहे. आपण ज्या वेळेस ते बघू तेव्हा मी सांगेन 74A कशा करता आणलाय आणि 73 आणि 74 कशा प्रकारे संपतोय हे मी तेव्हा सांगेन. तर इथे
टॅक्सपेयरचा जो पेमेंट करायचा आहे तो क्रम दिलेला आहे, कशा प्रकारे लायबिलिटी पे करायची याचा क्रम दिलेला आहे इकडे. या क्रमानुसार आत्ता मला समजा रिटर्न भरायचा आहे ऑक्टोबरचा, माझा ऑगस्ट सप्टेंबर पेंडिंग आहे, तर मी ऑक्टोबर रिटर्न भरू शकत नाही. पोर्टल मला तसं करू देत नाही. अगोदर रिटर्न भरल्याशिवाय करंट मंथ रिटर्न भरता येत नाही. म्हणजे मागील जो कालावधी आहे त्या कर कालावधीचे टॅक्स, इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी मला पहिली भरायला लागते. नंतर चालू महिन्याचा जो करंट पिरियड आहे त्याच्यात मला रिटर्न भरता येतो. ऍक्च्युली हे सांगितलंय की हे केल्यानंतर मग इतर देय रक्कम जी आहे म्हणजे डिमांड अंडर सेक्शन 73, 74 4A आहे, हे इतर ड्यूज नंतर भरावे असं यात सांगितलेलं आहे. म्हणजे कायद्यानुसार तरतूद अशी आहे की मागील रिटर्न्स ओल्ड ड्यूज पहिले भरा, मग करंट लायबिलिटीज भरा आणि त्यानंतर अदर स्टॅट्युटरी ड्यूज जे आहे डिमांडनी आलेले ते भरा, हे सांगितलंय. म्हणजे पहिले ऑल ड्यूज रिलेटेड टू प्रिव्हियस पिरियड, मग भरायचे ऑल ड्यूज रिलेटेड टू करंट पिरियड, आणि नंतर जे डिमांड नोटीस आली आहे त्याच्यातली अमाऊंट जी भरणं आहे ती नंतर भरा. या प्रकारे कायदा सांगतो. पण पोर्टलला काय होतं, प्रॅक्टिकल नोट मी दिले इकडे की रिटर्न माझे पेंडिंग असले तरीही मी डिमांड ऑर्डर जर आलेली असेल तर इथे पेंडिंग असलं तरी जे डिमांड नोटीस आहे त्याची अमाऊंट आहे ती मला भरता येते. डिमांड पेमेंट रिटर्न फायलिंग पासून इंडिपेंडंट आहे, त्याच्या रिटर्नची काही लिंक नाही. तो बघत नाही पोर्टल तिकडे की रिटर्न पेंडिंग आहे. तसं मी त्यानंतर रिटर्न भरायला गेलो ते मला सांगितलं जातं की अगोदर रिटर्न भरलेला नाहीये, तो पहिले भरा. तसं लिंक आहे तिकडे, त्यामुळे ते रिस्ट्रिक्ट केलं जातं. तसं डिमांड भरत असताना अगोदरची रिटर्न करंट मंथचा रिटर्न भरलेला नाहीये किंवा अगोदरचा कुठल्या मागची डिमांड रिटर्न भरलेला नाहीये हे तिथे बघितलं जात नाही, टेस्ट किंवा चेक केलं जात नाही, आणि डिमांड जे असेल ते भरण्याकरता तिथे पोर्टल प्रोसेस करतो आणि ती डिमांड ऑर्डर आहे त्याच्या अगेन्स्ट कॅश भरता येते. जो ITC आहे हा GST 3B मधनं ऍडजस्ट करता येतो आणि रिटर्न जो आहे तो कॅशनी भरता येतो, तो कॅशनीच भरावा लागतो. अशा प्रकारे इथे प्रॅक्टिकली काम होतं. तर यावरती मी इथे नोट लिहिलेली आहे, डिमांड ऑलवेज पेड इन कॅश ओनली. खाली सगळं कॅशनी भरावं लागतं. टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज अमाऊंट ही 73, 74 GST पोर्टल कधी ITC दाखवतच नाही तिकडे, त्यामुळे डिमांड पेमेंटमध्ये करावं लागतं. आणि जो GST 3B आहे ज्या म्हणतात सेल्फ असेस टॅक्स, त्या तिथे ITC वापरता येतो, पण जी डिमांड नोटीस आहे त्याच्याकरता कॅश डिमांड कॅशने भरावी लागते. प्रॅक्टिकली ती कॅशने भरावी लागते. तिथे ITC अलाउ होत नाही असा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, असं इथे मी मांडलेलं आहे. हे चुकीचं असेल तर मला सांग. कायद्यामध्ये टॅक्स डिमांडसाठी ITC टेक्निकली अलाउड असतं, पण GST पोर्टलसाठी डिमांडसाठी ITC ऍक्सेप्ट करत नाही. तशा प्रकारची प्रोसेस करता येत नाही. प्रॅक्टिकली सर्व डिमांड हे कॅशनीच भरावं लागतं. हे मी जे लिहिलं आहे ही इन्फॉर्मेशन मला मिळालेली आहे. ही जर चुकीची असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ज्यावेळेस कोणीही हा रेकॉर्डेड लेक्चर बघेल आणि जर हे माझं स्टेटमेंट चुकीचं असेल तर मला व्हॉट्सअप करून कृपया सांगा. मी जे विषय मांडलेले आहेत त्यामध्ये कुठेही काही चुकीचं आलं असेल तर मला सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती क्लेरिफिकेशन देईन. चुकीचं असेल तर आपण ते करेक्ट करू शकतो. मला जी इन्फॉर्मेशन मिळते ती सगळी मी प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करतोच असं नाही. त्यामुळे माझ्याकडे जे सोर्सेस असतात त्यानुसार मी व्हेरीफाय करून घेत असलो तरी पण जर चुकीचं असेल तर ते चुकीचं पुढे जाऊ नये, आपण योग्य वेळी ते करेक्ट करू शकतो. मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जेवढा आहे त्याच्यावरती मी ठामपणे बोलू शकतो, पण जिथे मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाहीये तिथे मला दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं. त्यामुळे मी इथे ही जागा ठेवलेली आहे की चुकीचं कुठेही मी काय बोललो असेल किंवा कधी कधी अशा आपला शब्द चुकतात, त्यावेळेस काय चुकीचं गेलं असेल. शक्यतो नोट्समध्ये काय चुकीचं येणार नाही मी बघतो, पण बोलताना कधी स्लिप ऑफ टंग होऊ शकतं किंवा अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जी मी दुसऱ्यांना विचारून इथे
घेतो, त्यामध्ये काही चूक होऊ शकते. जर असं कुठे निदर्शनास कोणाच्या आलं तर कृपया मला कळवा, व्हॉट्सअप करून मेसेज करून सांगा किंवा कॉल करून सांगा. त्याप्रमाणे आपण आपल्या नोट्समध्ये ॲक्युरेसी मेंटेन करू, जेणेकरून त्याचा योग्य गाईडलाईन सगळ्यांना मिळेल. रूल 85 शिकवणं हे माझं मुख्य प्रोफेशनल आहे आणि रिटर्न्स वगैरे मी भरतो. पण हे जे काय डिमांड नोटीस वगैरे येतात याच्या कामासाठी मी डिपार्टमेंटच्या ऑफिसला जात नाही. माझ्याकडे तो वेळ नसल्यामुळे जर असं कुठलं मला काम आलं तर मग मी दुसऱ्या माझ्या मित्रांना वगैरे ते रेफरन्स देतो आणि ते काम त्यांना करायला सांगतो. त्यामुळे मला जे डिपार्टमेंटच्या लेवलला जे कामं होतात त्याबद्दल मला अनुभव नाही, पण मी त्याच्याबद्दल माहिती घेत असतो आणि त्याच्याबद्दल अभ्यास करत असतो. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. द लायबिलिटी रजिस्टर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 49(7). तो आता आपण बघितला, तिथे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर जो फॉर्म आहे तो GST PMT1 आहे. फॉर इच पर्सन लायबल टू पे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी हे त्या फॉर्ममध्ये जमा होते. तर हे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर जे आहे याला शॉर्टमध्ये ELR म्हटलं जातं. टॅक्सपेअरची GST मध्ये सर्व देणी नोंदवणारी ऑनलाईन खात्याची वही, पासबुक, पुस्तिका, ऑनलाईन खात्याची वही, तुम्ही काही म्हणू शकता. हे ELR फॉर्म GST PMT 01 मध्ये प्रत्येक रजिस्टर व्यक्तीसाठी GST पोर्टलवर आपोआप मेंटेन केलं जातं. म्हणजे हे प्रोग्रामिंग केलं आहे GST पोर्टलनी, तसं 3B बाजू जाईल तिकडे सगळं ऑटोमॅटिक ही इन्फॉर्मेशन जाईल. म्हणजे इथे मॅन्युअली करावं लागत नाही, असा याचा म्हणण्याचा उद्देश आहे. या रजिस्टरमध्ये खालील सर्व देणी आपोआप डेबिट होतात. इथे काय म्हटले बघा, आपण अगोदर जेव्हा बघितलं कॅशला आणि क्रेडिटला जेव्हा जमा होतात त्यावेळेस ते क्रेडिट होतात असं इथे होतं. बँकेमध्ये तुम्ही पैसे भराल, बँकेच्या अकाउंट प्रमाणे बँक सांगते की तुमचे पैसे, तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले आहेत. म्हणजे बँक देणं आहे, म्हणजे बँक त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू क्रेडिट झालं किंवा डेबिट झालं असं म्हणतो. तुम्ही पैसे विड्रॉ कराल त्यावेळेस जे बँकेला देणं आहे ते बँकेने तुम्हाला दिलं, मग त्यानुसार तिथे ते शब्द वापरले जातात की क्रेडिटसाठी आणि कॅशसाठी. जेव्हा तिथे एंट्री होईल, जमा होतील, त्यावेळेस काय येईल की क्रेडिट लेजरला अमाऊंट क्रेडिट झाली, कॅश लेजरला अमाऊंट क्रेडिट झाली. पण ज्यावेळेस लायबिलिटीचा विषय येईल तेव्हा लायबिलिटीच्या रजिस्टरमध्ये तिथे असं येईल की या रजिस्टरमध्ये खालील देणी डेबिट होतील, म्हणजे तिकडे रेकॉर्ड होतील की सरकारला तेवढा रिव्हेन्यू होणार आहे, तेवढा सरकारला टॅक्सपेअर देणं लागतो, तर त्यावेळेस तिथे डेबिट होईल. आणि सरकार जे देणं लागतं इंटरेस्ट, तिथे कॅश आणि क्रेडिट, हे काय, ही लायबिलिटी आहे टॅक्सपेअरची, मग सरकार ते देणं लागतं. त्यामुळे तिकडे गव्हर्नमेंटच्या अकाउंटला, गव्हर्नमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, गव्हर्नमेंटचा अकाउंट पॉइंट ऑफ व्ह्यू तिकडे क्रेडिट आणि कॅश, हे क्रेडिट आणि कॅश मी लिहितो इथे. जो ITC आहे क्रेडिट आणि जी कॅश आहे हे काय होतं, हे तिकडे जेव्हा जमा होतं त्यावेळेस त्याला क्रेडिट अशा प्रकारे तिथे एंट्री होते की क्रेडिट जमा झालेले आहे. आणि ज्यावेळेस लायबिलिटी रेकॉर्ड होते त्यावेळेस डेबिट केलं जातं. सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, IGST सेस, त्याचा इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीस, ही जी रक्कम टॅक्सपेअर देणं आहे, भरणं आवश्यक आहे, त्याची एंट्री जेव्हा होते त्यावेळेस डेबिट होते. आणि जेव्हा तिथे जमा केली जाते तीच लायबिलिटी त्यावेळेस त्याच्या अगेन्स्ट हे क्रेडिट किंवा कॅश आहे हे वापरले जातात. मग त्यावेळेस कसे वापरले जातील, इथे डेबिट होईल, इथे डेबिट होईल यांना, आणि हे जे डेबिट झालंय जमा झाले तर मग त्याच्या अगेन्स्ट तिथे क्रेडिट अशा प्रकारे एंट्री होईल. हे थोडं गुंतागुंतीचं वाटत असलं तरी तुम्हाला याच प्रकारे ते लक्षात ठेवायचे किंवा समजून घ्यायचे.
समजून घेतलं तुम्ही तर तुमच्या आपोआप लक्षात राहील. पाठ करण्यासारखा विषय नाहीये, समजून घेण्यासारखा हा विषय आहे, एवढं लक्षात घ्या. तर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये काय होतं, द पर्सन शॅल बी डेबिटेड बाय, व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक दायित्व खात्यातून म्हणजे लायबिलिटी रजिस्टर मध्ये इलेर मध्ये खालील रक्कम जमा केली जाते तेव्हा त्याला डेबिट म्हटलं. रिटर्न भरताना तिथे टॅक्स, इंटरेस्ट, लेट फीस किंवा इतर कोणती देय रक्कम जी आहे ही जो व्यक्ती रिटर्न भरतो, टॅक्स पेअर रिटर्न भरतो त्यावेळेस डिक्लेअर केली जाते, त्यावेळेस इलेर मध्ये ती डेबिट होते. ऑफिसरद्वारे लायबिलिटी निश्चित केली जाते त्यावेळेस ऑर्डर काढलेले DRC 07 ऑडिट, ऑब्जेक्शन, ॲड्ज्युडिकेशन जे काय ऑर्डर काढल्या जातात त्यातनं काय होतं की ऑफिसर रक्कम तिथे नोटीस काढतो, ऑर्डर काढतो, त्यानुसार टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी टॅक्सपेअरने ऑफिसर समोर स्वीकारलेली लायबिलिटी ही काय होते इथे ॲडिशनली डेबिट होते. एक संबंधित लायबिलिटी आहे, दुसरी ऑर्डर संबंधित लायबिलिटी आहे. या दोन प्रकारच्या लायबिलिटी इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी मध्ये तिथे रेकॉर्ड होतात. टाइम टू टाइम जमा होणारा इंटरेस्ट, जर उशीर केला लायबिलिटी भरायला तर ॲक्यू होणारा इंटरेस्ट जो आहे तो येतो, तो पण ELR मध्ये काय होतो जमा होत राहतो. या प्रकारचं प्रोग्रामिंग केलेलं आहे, मॅन्युअल एंट्री करायला लागत नाही, हे तिथे ऑटोमॅटिक होणार. सोपा अर्थ बघा काय, ELR मधील डेबिट म्हणजे टॅक्सपेअरची सर्व देणी, ज्या ज्या प्रकारे देय रक्कम निर्माण होते सर्व तिथे ELR मध्ये PMT 01 मध्ये डेबिट साइडवर नोंदवलं जातं. रिटर्न मधील टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीस, मग टॅक्सचे जे हेड आहेत मेजर हेड CGST, HGST, IGST आणि सेस, आणि मायनर हेड आहेत इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीस. ऑफिसर ऍक्शन मधील DRC 01 शोकॉज नोटीस, ऑर्डर, ऑडिट एन्फोर्समेंट, ऑब्जेक्शन, असेसमेंट हे सगळं जे आहे आणि ॲक्रू इंटरेस्ट हे सगळं काय होईल लायबिलिटी रजिस्टर मध्ये येईल. ELR टॅक्सपेअरचे सर्व देणी दाखवणारी एकमेव रजिस्टर आहे. टॅक्सपेअरच्या विरोधात कशाही प्रकारची लायबिलिटी तयार झाली तर ती कुठे जाणार, ती ELR म्हणजे या PMT 01 मध्ये डेबिट होणार. ELR इक्वल्स टू काय, लायबिलिटीचं फायनल स्टेटमेंट, असं हे लेजर आहे. आता लायबिलिटी तिथे भरायची आहे की जी जमा क्रेडिट आहे, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जी जमा क्रेडिट आहे, थोडं मोठं करतो मी, थोडं झूम करून बघा. आता लायबिलिटी भरताना इलेक्ट्रॉनिक क्रेडिट खाते, कॅश क्रेडिट डेबिट करणे, ही जमा आहे याचा वापर करणे लायबिलिटी भरण्यासाठी. हे जर करायचं असेल तर अपोजिट एंट्री होईल. इथे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला अमाऊंट जमा झाली आहे, तिथे क्रेडिट दिसत होतं, तिथे डेबिट दिसेल. सेम इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जमा झाली तेव्हा तिथे क्रेडिट होतं, तेव्हा काय होईल इकडे एंट्री, म्हणजेच काय होईल टॅक्सपेअरच्या लेजरमधनं पैसे ITC वापरतो त्याची डेबिट एंट्री त्या लेजरमध्ये होते. म्हणजे आणि तितकीच क्रेडिट एंट्री लायबिलिटी रजिस्टर, लायबिलिटी मध्ये काय होतं अगोदर डेबिट होतं त्याला क्रेडिट होईल, आणि कॅश आणि क्रेडिट लेजरमध्ये क्रेडिट एंट्री होती तिथे डेबिट होईल. हे डेबिट क्रेडिट हा जो खेळ आहे हा तुम्हाला लक्षात घ्यायला थोडं फोकस करायला लागेल. ज्यावेळेस ITC जमा केलं क्रेडिट झालं, क्रेडिट लेजरमध्ये ते वापरलं डेबिट दिसेल. कॅश जमा केली तर क्रेडिट, आणि कॅश लेजर वापरलं लायबिलिटी भरण्याकरता डेबिट. लायबिलिटी तिकडे रेकॉर्ड झाली तर ती डेबिट असते, आणि जर तिथे लायबिलिटी भरली गेली तर इथे येईल क्रेडिट. हे एकदम सोप्या भाषेमध्ये समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, शब्दामध्ये सांगितलेलं आहे. उदाहरण खाली देतो आहे बघा. आता शब्दामध्ये क्लिअर झालं नसेल तर आशा करतो की या उदाहरणात तरी क्लिअर होईल. आता इथे ज्यावेळेस GST 3B भरला जाईल त्यावेळेस टॅक्स आहे 10,000, म्हणजे इथे टॅक्स 10,000, ITC 6,000 आणि कॅश 4,000 अशा प्रकारे वापरलं जाईल. आता काय करायला लागेल इकडे, ज्या वेळेस GST 3B भरला जाईल त्यावेळेस रेकॉर्ड होईल लायबिलिटी मध्ये 10,000. जेव्हा रेकॉर्ड होईल तेव्हा त्याला तिथे दाखवलं जाईल की 10,000 हे
सरकारी खात्यामध्ये देणं म्हणून टॅक्स पेअरनी रेकॉर्ड केलेले आहेत ते 10,000 आहेत. आता ही अमाऊंट भरत असताना त्या महिन्यामध्ये क्रेडिट क्लेम केला गेला 6,000. हे 6,000 पहिल्यांदा तिथे जमा होतील. आता 10,000च्या लायबिलिटीसाठी 6,000 क्रेडिट उपलब्ध आहे आणि 10,000 लायबिलिटीमध्ये 4,000 हे कमी पडत आहेत. त्याकरता इथे कॅश भरावी लागेल. मग इथे टॅक्स पेअर त्याच्या बँक अकाउंटमधनं जे वेगवेगळे प्रकार आहेत कॅश भरण्याचे ते वापरून तिकडे कॅश काय करेल, भरेल, जमा करेल. जशी कॅश जमा होईल तिकडे क्रेडिट दिसेल 4,000. जी लायबिलिटी जमा झाली तर त्याला डेबिट म्हणून तिथे काय होईल, सिस्टम मध्ये दर्शवलं जाईल. आणि कॅशला आणि क्रेडिटला जेव्हा जमा होईल त्यावेळेस तिथे दर्शवलं जाईल की ते क्रेडिट झालेलं. या प्रकारे एंट्री होईल. ते एंट्री टाईप जो आहे तो डेबिट क्रेडिट तिथे उपलब्ध आहे. ती लायबिलिटी रेकॉर्ड झालेली आहे तर लायबिलिटीला डेबिट येईल आणि क्रेडिट किंवा कॅश जेव्हा जमा होते तेव्हा त्याला तिथे क्रेडिट दाखवलं जाईल. आणि ज्या वेळेस याचा वापर केला जाईल त्यावेळेस उलट होईल. इथे 10,000 जेव्हा भरले जातील त्यावेळेस इथे डेबिटच्या जागी क्रेडिट येईल. कॅश अगोदर क्रेडिट होती तशा पुढे डेबिट होईल. क्रेडिट लेजरला पण डेबिट होईल. फार गुंतागुंतीचे कन्सेप्ट आहेत त्यामुळे मी हे कन्सेप्टही सांगितले, एक्झाम्पलही सांगितलंय. थोडा वेळ देऊन हे वाचणं गरजेचं आहे. लेजर बॅलन्स कसा बदलतो, मग याप्रमाणे जे मी दाखवलं आता त्यानुसार हे डेबिट क्रेडिट कसं होतं हे तिकडे सांगितलेलं आहे. मी सांगितल्यानंतर पण जर कळत नसेल तर थोडं एकदा नोट्स समोर ठेवून वाचणं गरजेचं आहे. लायबिलिटी 10,000 होती, ती भरण्याकरता ITC वापरलं 6,000, कॅश वापरलं 4,000. मग त्यामुळे ते जेव्हा वापरलं जाईल, जे जमा झालं त्यावेळेस ते क्रेडिट होतं, वापरलं गेलं त्यावेळेस त्याला डेबिट होईल. आणि ज्यावेळेस लायबिलिटी रेकॉर्ड झाली त्यावेळेस ती डेबिट होती आणि लायबिलिटी भरली गेली, क्लिअर झाली त्यावेळेस त्याला तिथे क्रेडिट होईल. लेजर बॅलन्स बिफोर सेटअप काय, लेजर बॅलन्स आफ्टर सेटअप काय आहे, मी तोच विषय परत वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट केलेला आहे. सगळं वाचल्यानंतर थोडं पेशन्स ठेवून, संयम ठेवून तर हे इझिली कळण्यासारखं आहे. पेमेंट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता इथे 2 सेक्शन दिसत आहेत, एक सेक्शन 51 आणि सेक्शन 52. तसंच रिव्हर्स चार्जचा उल्लेख दिसतोय आणि कंपोजिशन स्कीम सेक्शन 10 दिसतंय. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या हे कशा प्रकारे आणि आणखीन इथे काय आलंय, इंटरेस्ट, पेनल्टी, फी, अदर अमाउंट आहे. shall be paid debiting electronic cash ledger maintained as per rule 87 and electronic liability register shall be credited accordingly. इथे हे सांगण्यात आलंय या रूल मध्ये की सर्व रकमा कॅश मधून भरायच्या. म्हणजे सेक्शन 51 ची जी लायबिलिटी आहे, TDS, TCS या ज्या लायबिलिटी आहेत या कॅश लेजर मधूनच भरायच्या. रिव्हर्स चार्जची अमाऊंट आहे ही नेहमी कॅश लेजरनेच भरावी, ITC वापरू शकत नाही. तसंच कंपोजिशन स्कीम मधलं जी लायबिलिटी आहे ती कंपोजिशन लेजरने कॅश मधूनच भरायची आहे. तसंच व्याज, इंटरेस्ट म्हणजे दंड म्हणजे पेनल्टी, फी, लेट फीज हे जे आहे हे ITC ने भरता येत नाही. हे सगळं कॅश लेजर डेबिट होतो आणि याप्रमाणे इथे डेबिट काय होतं, क्रेडिट काय होतं हे दिलेलं आहे. तर त्यानुसार काय होईल ते भरावं लागेल. या प्रकारे हा सब रूल सांगतो. 85 चा रूलचा सब रूल 4. रिझल्ट इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर डेबिट म्हणजेच कॅश वापरला, कॅश जमा झाली त्यावेळेस तिथे
कॅशला क्रेडिट घेतं आणि वापरली गेली कॅश लायबिलिटी क्लिअर केली कॅशनी तर मग कॅशला डेबिट येतं. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला काय येतं, जेव्हा लायबिलिटी रेकॉर्ड होते त्यावेळेस क्रेडिट होतं आणि लायबिलिटी जर तिथे क्लिअर केली, लायबिलिटी कमी झाली भरली गेली तर तिथे लायबिलिटीला जे अगोदर डेबिट असेल त्याला तिथे काय येतं, क्रेडिट असतं. म्हणजे इथे उलट्या अपोजिट टॅग येतात. टीडीएस, टीसीएस, आरसीएम, कंपोजिशन टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी आणि कॅश पेबल देणी कॅश रेजरने भरली जातात आणि त्यानुसार इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला क्रेडिट होतात. पहिले जेव्हा लायबिलिटी रेकॉर्ड होते त्यावेळेस ती डेबिट म्हणून दाखवली जाते आणि त्याच्या अगेन्स्ट जेव्हा कॅश दिली जाते त्यावेळेस तिथे ती दिली म्हणून ते कशा प्रकारे दिली हे क्रेडिटने दाखवलं जातं. मी समजू शकतो की मला थोडं गुंतागुंतीचं वाटेल, कारण अशा प्रकारचे कन्सेप्ट जर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल, समजून घेत असाल तर थोडं तुमच्या मेंदूवरती थोडंसं ओझं होईल, थोडा तुम्हाला ताण मेंदूला द्यावा लागेल, तर हे तुमच्या मेमरीमध्ये प्रॉपरली स्टोअर होईल. एकदा सांगून मी कळलं नसेल, नोट्स वाचा, पुन्हा एकदा सगळं सविस्तर स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलेलं आहे, उपयोग होईल त्याचा आणि कन्सेप्ट क्लिअर होतील. पुढचा विषय आहे, पुढचा सबरूल आहे 85.5 ऍडजस्टमेंट ऑफ टॅक्स रिलीफ बाय अपिलिएट ऑथॉरिटी इन रजिस्टर. यामध्ये हे सांगण्यात आलंय की कशा प्रकारे ऍडजस्टमेंट ऑफ रिलीफ त्यात रेकॉर्ड होतो. आता एनी अमाऊंट डिमांड डेबिटेड इज इलेक्ट्रॉनिक डेबिट आणि त्यानंतर म्हणजे एखादं ज्या वेळेस डिमांड नोटीस पाठवली जाते आणि जर टॅक्स पेअर अपिलात गेला, अपिलेट ऑथॉरिटीकडे, अपिलेट ट्रिब्युनलकडे किंवा कोर्टामध्ये, आणि जर त्या ऑथॉरिटीने त्या डिमांडपैकी काही रक्कम जर कमी करून रिलीफ दिला असेल तर मग तिथे जी रक्कम अगोदर नोंदवलेली आहे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये ती अगोदर डेबिट केली गेली असेल तर जितका रिलीफ दिला गेला आहे तितक्या अमाऊंट मध्ये तिथे काय केलं जातं, क्रेडिट एंट्री केली जाते. म्हणजे जेव्हा लायबिलिटी रेकॉर्ड होईल लायबिलिटी रजिस्टरला त्यावेळेस त्या डिमांडची रक्कम अदर दॅन रिटर्न रिलेटेड लायबिलिटी मध्ये काय होईल, डेबिट म्हणून तिथे रेकॉर्ड होईल, त्याची तिथे एंट्री डेबिट म्हणून दिसेल आणि जेवढी रिलीफ त्याला दिली जाईल कमी केलेली रक्कम जी आहे ती क्रेडिट म्हणून दाखवली जाईल, तिथे एंट्री केली जाईल. ती कोर्टाच्या ऑर्डरनुसार तिथे काय केलं गेलंय, थोडी अमाऊंट लायबिलिटीची किंवा काही अमाऊंट लायबिलिटीची कमी केलेली आहे. अपील किंवा कोर्टाने दिलेल्या सूट रिलीफ राहतमुळे डिमांड कमी झाली असेल तर कमी केलेली रक्कम इलेआर मध्ये क्रेडिट होते. आता इलेआर मध्ये डिमांड दाखवलं 1,00,000 रुपये, अपील ऑथॉरिटीने राहत दिली 40,000 कमी करायला सांगितली. म्हणजे संपूर्ण रक्कम जो जिथे जे डिमांड रेज केलं गेलंय त्याच्या अगेन्स्ट टॅक्स पेअरनी हरकत घेतली आणि मग कोर्टाला वाटलं की नाही 1,00,000 देणं लागत नाही, टॅक्स पेअर 60,000 देणं लागतो, 40,000 हे एक्स्ट्रा नोंदवले गेलेत, अन्यायकारक आहेत. त्यावेळेस त्यांच्या ऑर्डर प्रमाणे तिथे 1,00,000 डिमांड जेव्हा नोंदवलं गेलं होतं त्यातनं 40,000 कमी झाले, 60,000 उरलेले आहेत. हे 60,000 उरलेले लायबिलिटी मध्ये रजिस्टर मध्ये कसे दिसतील तर तिथे 40,000ची एंट्री जी आहे ही क्रेडिट जेव्हा केली जाईल त्यावेळेस तेवढी अमाऊंट कमी होईल आणि नंतर तिकडे 60,000 देणं टॅक्स पेअर देणं लागतो लायबिलिटी म्हणून डिपार्टमेंटला, सरकारला. हे तिथे काय होईल त्या एंट्रीनुसार दिसेल. हे जर कळलं असेल तर येस रिप्लाय करा. फारच गुंतागुंतीचा विषय मी आता हाताळलेला आहे, सांगितलेला आहे, प्रेझेंट केलेला आहे. जर कळलं असेल तर येस रिप्लाय करा, म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो. मी एका फ्लो मध्ये सांगत असलो तरी समजणारे काय स्तरावर समजताय याचा मला अंदाज घ्यावा लागतो, म्हणून मी मधना अशा प्रकारे प्रश्न विचारून फीडबॅक घेत असतो.
रिप्लाय आल्यानंतर मला कळतं की किती किती व्यक्ती माझ्याबरोबर चालत आहेत हे मला समजतं. थोडं मला मेंटली रेस्टही मिळतं, मला पाणी पिता येतं, थोडा मेंटली रेस्ट करता येतो, जेणेकरून मी पुढच्या विषयावरती फोकस करून बोलू शकतो. पुढचा सबरूल जो आहे, सबरूल 85(6), जर पेनल्टी कमी झाली तर इजारमध्ये त्याची कमी झाली म्हणून नोंद होते. म्हणजेच शोकॉज नोटीस मध्ये, डिमांडमध्ये, आदेशामध्ये पेनल्टी किती आहे हे सांगितलेलं जातं आणि त्यानंतर त्याप्रमाणे तिथे टॅक्स, जसा टॅक्स कमी होईल त्याच प्रकारे इंटरेस्ट, पेनल्टी तो वेळेवरती भरतो. टॅक्सपेअर जर टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी स्पेसिफाईड अमाऊंट वेळेवर भरतो तर कायद्याने पेनल्टी कमी झाली, पार्टली किंवा पूर्ण माफ होऊ शकते. त्या माफ झालेल्या पेनल्टी रकमेची नोंद ही क्रेडिट ही त्या PMT-01 म्हणजे इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरमध्ये केली जाते. दंडात सूट मिळाली. ऍक्च्युली कसं होतं बघा, ज्यावेळेस तिथे डिमांड ऑर्डर काढली जाते त्यावेळेस तुम्ही एक ठराविक वेळेमध्ये अमाऊंट भरली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पेनल्टी वगैरे चार्ज लागणार नाही, अशा प्रकारे नोटीसमध्ये नमूद केलेलं असतं. बेसिकली सरकारचा उद्देश काय असतो, पेनल्टी काय असतं, एक डिसिप्लिन टूल आहे. गव्हर्नमेंट बेसिकली त्यांना काय पाहिजे असतं, टॅक्स आणि इंटरेस्ट द्या तुम्ही. तर पेनल्टी वेळेत, जर टॅक्स इंटरेस्ट वेळेत भरला गेला तर पेनल्टी माफ होते. अशाच प्रकारे तिथे आपण जेव्हा डिमांड आणि पुढे सेक्शन 73 बघू, 74 हे बघू, त्यावेळेस हे तुम्हाला क्लिअर होईल. त्यामध्ये असं आहे, दिसतं क्लिअर कट की 15% पेनल्टी लागेल, 30% पेनल्टी लागेल, 60%, 75% पेनल्टी, 100% पेनल्टी लागेल. वेगवेगळे तिकडे ऑप्शन दिले, पण ती जर का वेळेमध्ये टॅक्स इंटरेस्ट भरला तर पेनल्टी घेणं म्हणजे रेव्हेन्यू हा काय पेनल्टीने कलेक्ट केला जात नाही. देश चालतो तो कर वसूल होतो त्यातनं, आणि कर वेळेत भरला जावा म्हणून इंटरेस्ट लावला जातो. वेळेत नाही भरला तर इंटरेस्ट. आणि मग चुकीच्या प्रकारे कर दिला असेल तर मग ज्यावेळेस तो मागितला जातो डिमांड वापरून त्यावेळेस टॅक्स आणि इंटरेस्ट हे देय होतं आणि वेळेत द्यावं, कारवाई वेळेत पूर्ण व्हावी याकरता पेनल्टी एक प्रकारचं काय डिसिप्लिन टूल आहे, या प्रकारे ते वापरलं जातं. डिस्क्रिपन्सी इन इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. आता ज्या ज्या वेळेस इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर किंवा लायबिलिटी रजिस्टर यामध्ये कुठली तफावत आढळली, काही चूक आढळली तर टॅक्सपेअरची जबाबदारी आहे की तुम्ही ज्युरिडिक्शन ऑफिसरला GST PMT-4 कम्युनिकेट करा, जेणेकरून काही टेक्निकल ग्लिच असतील GST पोर्टलला तर त्या त्वरित दुरुस्त करून योग्य अमाऊंट इथे काय होईल, रिफ्लेक्ट होईल हे पाहता येईल. अशा प्रकारे हा रूल इथे आपला संपतो आहे. आणि खाली क्विक रिकॅपमध्ये समरी म्हणून 85(1) मध्ये काय आहे, 85(2) मध्ये काय आहे, 85(3) मध्ये काय, 85(4), 85(5), 6, 7 यामध्ये काय लायबिलिटी रजिस्टर संदर्भामध्ये काय करायचं आहे हे थोडक्यात दिलेलं आहे. एकदा तरी प्रत्येकाने वाचावं आणि समजून घ्यावं, लाईफ टाईम त्याच्या लक्षात राहील हे गरजेचं आहे. थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास कधीच संपत नसतो. तुम्ही जेवढा अभ्यास करत राहाल तेवढा तुमचं काम सोपं होईल. इथपर्यंत व्यवस्थित कळलं असेल तर येस रिप्लाय करा. आपण पुढच्या रूल 86A मध्ये आपल्याला जायचं आहे. इथे काही रिस्ट्रिक्शन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये घालण्याचा अधिकार. आता हे डिपार्टमेंटल टूल आहे, हे पण आहे, याचा अधिकार हे GST डिपार्टमेंटकडे आहे. आणि हे कशासाठी वापरायचं, का वापरायचं हे मी पुढे सांगणार आहे. 86A हा रूल अमेंडमेंट करून आणला. ज्या काही टॅक्स चोरी होत होत्या त्या टॅक्स चोरीवरती मर्यादा आणण्याकरता किंवा त्या टॅक्स चोरी संपवण्याकरता हा रूल विशेष करून बनवण्यात आला. आता आपण बघत आहोत रूल 86A. त्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स कोण घालणार आहे.
आयुक्त कमिशनर. म्हणजे इथे जे फेक बिलिंग करत होते, चुकीच्या प्रकारे जे बिलिंग करत होते, त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन आणण्याकरता सर्क्युलर आयटीसी फेक बिलिंग याला कंट्रोल करण्याकरता काय केलं की आयटीसी मिळवलाय फसवणूक करून, अपात्र आयटीसी असताना पण तो मिळवलाय, तर तिथे काही कारवाई करण्याकरता ठोस पुरावे असतील तर कमिशनर किंवा त्याच्याद्वारे याकरता अधिकृत केलेला अधिकारी जो सहाय्यक आयुक्तांच्या, म्हणजे इथे असिस्टंट नॉट बिलो द रँक ऑफ असिस्टंट कमिशनर, एकतर कमिशनर किंवा कमिशनर ज्या ऑफिसरला ऑथराईज करतील तो नॉट बिलो द रँक दिलेला आहे, असिस्टंट कमिशनर दर्जापेक्षा कमी नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट खात्यात उपलब्ध आहे. म्हणजे तिथे आयटीसी आहे, आयटीसी आहे, लायबिलिटी भरण्याकरता तो आयटीसी रिस्ट्रिक्ट करण्याचा अधिकार इथे कमिशनर, असिस्टंट कमिशनर हे बजावू शकतात. म्हणजे जर त्यांच्याकडे असा ठोस पुरावा आहे, रिझन टू बिलीव्ह, जर फसवणूक करून आयटीसी मिळवलाय किंवा इलिजिबल आयटीसी नसताना तो मिळवलाय असा विश्वास ठेवण्याची ठोस कारण, रिझन टू बिलीव्ह म्हणजे अधिकाऱ्याला प्रत्यक्ष माहिती आहे, दस्तऐवज आहे, रिपोर्ट, स्टेटमेंट किंवा तपासातील तथ्यांवर आधारित वाजवी व ठोस शंका, कॉन्क्रीट एव्हिडन्स ज्याला म्हणतात, ते त्यांच्याकडे असले पाहिजे. म्हणजे जर डिपार्टमेंटच्या ऑफिसरकडे या प्रकारच्या अधिकाऱ्यांकडे या प्रकारे जर का इन्फॉर्मेशन आहे, त्या आधारावरती त्यांना असं लक्षात येते की आयटीसी जो घेतलेला आहे, जो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला आहे, तो फसवून मिळवलेला आहे किंवा इलिजिबल नसताना म्हणजे अपात्र असताना तो आयटीसी घेतला गेलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये त्या ठोस पुराव्याच्या आधारावरती ज्याला म्हटलं गेलं रिझन टू बिलीव्ह अशी कारणं आहेत. म्हणजे तिथे अंदाज, असूया, गृहीत धरलेले अनुमान असता कामा नये, कल्पना किंवा संशय यावर निर्णय होऊ शकत नाही. उपलब्ध माहिती पाहून एक सामान्य प्रामाणिक अधिकारी जसा निष्कर्ष काढेल त्याला रिझन टू बिलीव्ह म्हणतात. त्यामुळे हा अधिकार विवेकाधीन आहे, मनमानी नाही, कारणे नेहमी रिटर्न रेकॉर्ड मध्ये नोंदणे आवश्यक. या प्रकारे रिझन टू बिलीव्हचा अर्थ मी तिथे लिहिलेला आहे माझ्या नॉलेज प्रमाणे. तर रिझन टू बिलीव्हच्या नुसार, कारण तो शब्द तिकडे दिलाय म्हणजे त्याचा काहीतरी लॉ मेकरला अर्थ गृहीत आहे, त्यांनी लॉ मेकरनी ठोस अर्थ त्याला ठेवलेला आहे, हे ठोस पुरावे असं समजून ही कारवाई केली जाऊ शकते. आणि तिथे कशा प्रकारे आयटीसी घेतलाय लक्षात घ्या. याच्यामध्ये काय आहे, जेव्हा आपण हे बघू तेव्हा याच्यामध्ये काही सिच्युएशन आहेत, परिस्थिती आहेत, त्यानुसार आयटीसी ब्लॉक करण्याकरता ठोस कारण आहेत. कारणाचा आधार काय, पहिला दिला इकडे, त्यांनी जे क्रेडिट घेतलंय हे क्रेडिट डॉक्युमेंटच्या आधारावरती घेतलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी कुठल्याही प्रकारचा सप्लाय गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा रिसिव्ह केलेला नाही, पण त्यांनी सप्लायरकडनं इनवॉइसेस घेतलेत, डॉक्युमेंट घेतलेत आणि त्यानुसार तो काय केला, आयटीसी घेतलेला आहे. म्हणजे इथे प्रथम कारण बघा, टॅक्स इनवॉइस, डेबिट नोट, रूल सर्टिफिकेट कोणते डॉक्युमेंट घेतला आहे, म्हणजे आयटीसी घेण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर डॉक्युमेंटवर आधारित क्रेडिट घेतलं आहे, पण ते डॉक्युमेंट स्वतः संशयास्पद अवैध असतील तर हा क्लॉज लागू होतो. इथे काय होईल, प्रथम कारण बघा काय, सप्लायर नॉन एक्झिस्ट आहे, बिझनेस चालू नाही. हे वर दिलंय की ए मध्ये काय दिलंय, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड. काय केलं इकडे, डॉक्युमेंट वापरून तो घेतलेला आहे. आणि काय घडलं, हे का घडलं असं, कारण की तो रजिस्टर ज्यांनी इश्यू केले तो हू हॅज बीन फाउंड नॉन एक्झिस्टंट और नॉट टू बी कंडक्टिंग एनी बिझनेस फ्रॉम एनी प्लेस फॉर विच रजिस्ट्रेशन हॅज बीन ऑब्टेन. हे त्याच्या रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन मध्ये, त्याच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मध्ये जो पत्ता आहे त्या पत्त्यावर तो व्यक्ती बिझनेस करत नाही. आणि दुसरं, विदाउट रिसिप्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस. ह्या दोन कारणांपैकी प्रथम कारण जे आहे, सप्लायर नॉन एक्झिस्टंट, बिझनेस चालू नाही, इनवॉइस देणारा किंवा रजिस्टर्ड पर्सन प्रत्यक्ष अस्तित्वात नाही,
किंवा रजिस्ट्रेशन घेतलेल्या पत्त्यावर व्यवसाय करत नाही असं आढळून आलेलं आहे. मग हेच या पुराव्यावरती रिझन टू बिलीव्ह आहे आणि त्यानुसार ITC रिस्ट्रिक्ट करण्याची ऑर्डर काढली जाते. इनवॉइस कागदावर आहे पण सप्लायर खरा नाही किंवा पत्ता आहे GSTN आहे पण प्रत्यक्ष ठिकाणी व्यवसाय नाही. अशा वेळी त्या इनवॉइसवर घेतलेला ITC अवैध समजला जातो. इथे ठोस कारण दिसत आहे. दुसरं कारण गुड सर्व्हिसेस मिळालेल्या नाहीत. इनवॉइस आहे पण वस्तू सेवा प्रत्यक्ष मिळालेल्या नाहीत. फक्त इनवॉइस मार्फत ITC घेतला आहे. गुड सर्व्हिसेस फिजिकली मिळालेल्या नाहीत म्हणजे पेपर ट्रान्झॅक्शन आहे, सप्लाय नाही. ITC चुकीचा. हा एक झाला. दुसरं आहे बी क्लॉज मध्ये बघा. आता बी क्लॉज मध्ये हे आहे the credit of input tax has been availed on the strength of tax invoice or debit note or any other document prescribed under rule 36. आता याचा अर्थ बघा काय की या ठिकाणी काय केलंय, सप्लायरने टॅक्स सरकारकडे भरलेला नाही. इनवॉइसवर टॅक्स दाखवलाय पण सप्लायरने गव्हर्नमेंटला तो टॅक्स भरलेलाच नाही. म्हणजे रिसिपियंटचा ITC संशयास्पद धरला जातो. म्हणजे रिसिपियंटच्या लेजरला फार मोठं क्रेडिट आहे आणि सप्लायर पळून गेलाय, गायब झालाय, ही एक केस असू शकते. किंवा त्यांनी GST 3B भरलेला नाही. जर 3B भरलेला नाही तर मग सप्लायरला एक कारण विचारलं जाईल की टॅक्स का भरलेला नाहीये. आणि जर सप्लायर जागेवर नसेल, सरकारला टॅक्स भरलेला मिळाला नसेल तर मग पुढे सेक्शन 41 प्रमाणे रिसिपियंट कडून तो टॅक्स वसूल केला जातो. पण इथे त्या परिस्थितीमध्ये सरकारला किंवा अधिकाऱ्यांना काय ऍक्शन घ्यायला वेळ मिळावी म्हणून तात्पुरतं काय केलंय, तो ITC रिस्ट्रिक्ट केलाय. तुम्ही वापरूच नका, तुम्ही आत्ताच कॅशनी भरा. मग तुम्ही आता ITC वापरणार, मग सप्लायर त्यांनी GSTN 1 भरलाय पण 3B नाही भरला आणि सप्लायर 3B न भरता पळून गेला असेल तर हे सगळं शोध घ्यायला डिपार्टमेंटला वेळ मिळावा म्हणून तिथे काय केलंय, रिस्ट्रिक्ट केलं गेलंय. तुम्ही घेतलेला ITC हा आम्हाला संशयास्पद वाटतोय, तुम्ही तो ITC युटिलाइज करू नका. जोपर्यंत तो युटिलाइज करण्याची ऑर्डर मिळत नाही डिपार्टमेंटकडनं तोपर्यंत रिसिपियंटला तो ITC घेता येणार नाही. 41 सेक्शन 41 जो आहे हा सरकारला सेक्युअर करतो पण त्यामध्ये मग गडबड होते की टॅक्स भरलेला नाहीये सप्लायरनी, रिसिपियंट तुम्ही टॅक्स द्या. इथे काय होतं की निगेटिव्ह वाईब्स तिकडे जातात सरकारच्या अगेन्स्ट. त्यामुळे जर अशी फेक बिलिंग करणारे टॅक्सपेयर लोक जर मार्केटमध्ये असतील तर त्यांना वेळीच कंट्रोल करण्याकरता हा रूल आणला की या रूलनी वापरूच देऊ नका ITC, जेणेकरून पुढचे प्रॉब्लेम होणार नाही. तसंच पुढे ITC घेणारा रेसिपियंट स्वतःच नॉन एक्झिस्टंट, व्यवसाय चालू नाही, अशा वेळी ITC ब्लॉक होऊ शकतो. त्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारे इन्स्पेक्शनला गेले तर सप्लायर जागेवर नाही, हे होऊ शकतं. तसं ज्याला ITC घ्यायचं आहे तोच जागेवर नाहीये, तो जिकडनं बिझनेस करतो त्या जागेवरती तो सापडत नाही. नॉन एक्झिस्टंट or not to be conducting any business from any place which registration has been obtained, ITC block. त्यानंतर registered person availing the credit of input tax not in possession, म्हणजे टॅक्सपेयर कडे कायदेशीर जे डॉक्युमेंट आहेत याच्या आधारावरती ITC घेण्यात होते, इनवॉइस, डेबिट नोट किंवा कस्टम मधले डॉक्युमेंट्स त्याच्याकडे नसेल, ते इन्स्पेक्शनच्या दरम्यान कळेल, ऑडिटच्या दरम्यान कळेल. जर हे सापडलं तर मग डॉक्युमेंट तुमच्याकडे का नाहीये, ज्याच्यावरती ITC घेतलेला आहे, तुमच्या क्रेडिटला खूप ITC पडून आहे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे का नाहीये, याच्यावरची कारवाई सुरू होईल. त्याच्या अगोदर काय केलं जाईल, त्याचा ITC ब्लॉक केला जाईल.
हे लेखी दिलं जाईल. लेखी स्वरूपात कारण नमूद करून इलेक्ट्रॉनिक क्रेडिट खात्यातील जी रक्कम आहे तेवढ्याच रकमेचा डेबिट वापर करण्यास तो अधिकारी नॉट अलाउ करू शकतो. जमा आहे लायबिलिटी कॅशमध्येच भरा. जोपर्यंत चौकशी कारवाई पूर्ण होत नाही, समाधानकारक उत्तर टॅक्सपेअरकडनं मिळत नाही, तोपर्यंत लायबिलिटी भरण्यासाठी किंवा रिफंड सुद्धा रिस्ट्रिक्ट केला जाईल. लायबिलिटी भरण्याकरता कॅश वापरायला लागेल, ITC मिळणार नाही. रिफंडसाठी पण तो ITC जो आहे ह्या प्रकारची बंदी असेल की ब्लॉक केलं तर ITC टॅक्स भरताना ITC वापरू शकत नाही, म्हणजे कॅश भरायला लागेल आणि रिफंड क्लेम सुद्धा करू शकत नाही. आता ही जी कारवाई आहे ही कारवाई 1 वर्षामध्ये पूर्ण करावी अशा प्रकारचं इकडे पुढे वाचाल तुम्ही. सच रिस्ट्रिक्शन्स शॅल सीज टू हॅव बीन इफेक्ट. 1 वर्षामध्ये पर्यंत ही कारवाई राहू शकते. आणि जर कारवाई पूर्ण झाली आणि संशय जो होता जर अधिकाऱ्याला कळलं की नाही फ्रॉड नाहीये, म्हणजे एक तर फ्रॉड असेल तर त्या दिशेने कारवाई होईल आणि फ्रॉड नसेल तर मग अलाव केलं जाईल. ITC जो ब्लॉक केलाय तो अनब्लॉक केला जाईल. अधिकारी सॅटिस्फाईड आहे, समाधानी झाल्यानंतर फ्रॉड नाही, डॉक्युमेंट योग्य आहेत, सप्लायरने टॅक्स भरला आहे, तेव्हा काय होईल ITC अनब्लॉक करू शकतो. पण ही कारवाई हे ब्लॉक 1 वर्ष राहू शकतं. 1 वर्ष पूर्ण झालं रिस्ट्रिक्शन आपोआप संपतं. म्हणजे कायदेशीर रिस्ट्रिक्शन संपतं, म्हणजे डिपार्टमेंटला परत ते अनब्लॉक करावं लागेल. उद्देश काय? ह्या प्रकारची करचोरी आहे. हे जे करचोर आहे त्यांना लगाम घालण्याकरता हा रूल बनवण्यात आला. फ्रॉड आहे, नॉन एक्झिस्टंट, नो सप्लाय, नो टॅक्स पेड, नो डॉक्युमेंट्स, ITC ब्लॉक करा. मग चौकशी करा, सगळं समजून घ्या काय आहे. जर योग्य प्रकारे टॅक्स पेअर काम करत असेल तर त्याला ITC वापरण्याकरता परवानगी दिली जाऊ शकते. आणि जर फ्रॉड सापडला तर त्या फ्रॉड लोकांवरती डिपार्टमेंट कारवाई करू शकतो. या दिशेने जाण्याकरता आणि रेव्हेन्यू लिकेज जे आहे ते इथे थांबवण्याकरता या नियमाचा इफेक्टिव्ह वापर होऊ शकतो. अधिकारी समाधानी असतील तर ITC अनब्लॉक करतील आणि जर करचोरी सापडली तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई कायद्यानुसार होईल. आणि हे 1 वर्षामध्ये करण्यासाठी पुरेसा कालावधी सरकारला अधिकाऱ्यांना मिळतो. जर हे मी सांगितलंय हे कळलं असेल व्यवस्थित तर रिप्लाय करा यस. फार उपयोगी आहे डिपार्टमेंटसाठी. एक चांगल्या प्रकारची इथे या रूलमधनं कारवाई करण्याची योग्य दिशेने जाण्याकरता एक टूल मिळतं, एक शस्त्र मिळतं. रूल 86 आहे. जर समजलं असेल तर त्वरित क्विक यस रिप्लाय करा. काही नसेल कळलं तर परत विचारू शकतो. आता याच्या पुढचा रूल जो आहे मी थोडा याचा ओव्हरव्ह्यू घेईन आणि आजचा सेशन आजचा क्लास इथे मी थांबवीन. हा जो रूल आहे सेक्शन 49(12) हा अमेंडमेंट करून आणला, पण त्याच्या अगोदरच रूल बनवला 86B. या रूल बद्दल टॅक्सपेअर कडनं अशी हरकत घेतली गेली की हा जो रूल आहे हा बेकायदेशीर आहे. कारण की कुठलीही प्रोसिजर ही सेक्शन मधनं येते. सेक्शन म्हणजे तरतूद आहे कायद्याची. सेक्शन सांगतो की अशा प्रकारे तुम्ही प्रोसिजर करा, नियम बनवला जातो आणि त्या नियमानुसार मग प्रोसिजर होते. पण इथे काय केलं गेलं 86B हा रूल बनवला आणि त्यातनं टॅक्सपेअर वरती 1% अमाऊंट कॅश मध्ये भरण्यासाठी एक कंपल्शन केलं गेलं. म्हणजे जी लायबिलिटी आहे यातली 99% लायबिलिटी ही
इनपुट टॅक्स क्रेडिटमधनं भरायची आणि 1% कंपल्सरी कॅशनी भरायची, 90% ITC लायबिलिटी भरायची. म्हणजे पुरेसा ITC असताना सुद्धा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ITC पडून आहे तरी पण 1% कॅश भरा. आणि यासाठी रूल बनवला गेला, पण त्यासाठी तशी कायद्यामध्ये CGST कायद्यामध्ये तरतूद नव्हती. त्यामुळे हा नियम जो आहे हा बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे काही जे GSTचे अभ्यासक एक्सपर्ट आहेत त्यांनी अशा प्रकारे सरकारकडे, म्हणजे अशी चर्चा तुम्ही युट्यूबला बघाल, त्यात अनेकांनी असे व्हिडिओ बनवले की बेकायदेशीररित्या हा नियम बनवण्यात आलेला आहे. मग त्याच्यानंतर अमेंडमेंट करून सरकारने 49(12) हा जो सेक्शन आहे तो अमेंडमेंट करून आणला आणि ज्यातनं मग कायदेशीररित्या सांगितलं गेलं की काउन्सिलच्या शिफारसीवर काही अटी, कंडिशन्स, मर्यादा, रिस्ट्रिक्शन्स लावून, काउन्सिलच्या कंडिशन्स, मर्यादा लावून स्पेसिफाय सच मॅक्झिमम प्रपोर्शन, किती टक्के आउटपुट टॅक्स लायबिलिटी ITC भरून वापरता येईल हे ठरवू शकतं. म्हणजेच टॅक्सपेअरने आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये किती ITC वापरायचा आणि किती कॅश भरायची हे गव्हर्नमेंट नियमानुसार ठरवेल. पण अगोदरच नियम इम्प्लिमेंट केला गेला आणि नंतर सेक्शन आणला गेला. आता ही प्रक्रिया आहे ती कायदेशीर आहे, पण अगोदर नियम बनला. म्हणजे आई वडील मुलाला जन्माला घालतात, इथे मूल पहिले जन्माला आलं, आई वडील नंतर आलं, असं आहे याच्या. तर याविषयी आपण विस्तृतपणे पुढच्या क्लासला बोलू. मी थोडा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे इकडे. वेळ आपली संपत आहे. जर हा सुरू केला मी तर मग जास्त वेळ लागेल. मला असं वाटतंय आज जेवढं झालंय तेवढं तुम्हाला हजम होण्याकरता पुरेसं आहे. आत्ता आज जेवढं तेवढं पुरेसं आहे. पुढच्या क्लासला आपण शनिवारी नेक्स्ट क्लासमध्ये सेक्शन 49(12) आणि हा जो रूल आहे तो आपण बघू शकतो. तर इथे आपण आता आजचा क्लास थांबवत आहोत. इथे आपण आजचा क्लास थांबवत आहोत.